दिवसामागून दिवस गेले आणि लक्ष्मीबाईंना मात्र जिजा अक्कांची खोली रंगवली, दिवाबत्ती लावली गेली, सडे टाकले गेले, शिवनेरी किल्ल्यावरती रांगोळी काढल्या गेल्या, अरे तुपाचे लोण्याचे दिवे लावले गेले आणि सोन्यासारखा दिवस उजेडला. व सोन्यासारखा दिवस उजेडला. त्या दिवसाची वाट मात्र जंगलातली पशु पक्षी पाहत होती. त्या सोनेरी क्षणाची वाट अखंड भारत वर्ष पाहत होता. त्या सोन्यासारख्या दिवसाची वाट आमची रयत पाहत होती, आमच्या माता माऊल्या पाहत होत्या. आणि बघता बघता सोन्यासारखा दिवस तो उजडला. शालिवाहन शके 1551 वर्षे शुक्ल नाम संवत्सर उत्तरायणात फाल्गुन तृतीयेला शिशिर ऋतूत हस्त नक्षत्रवर सिंह लागल्यानंतर सूर्यास्तानंतर पूर्ण अंधार पडल्यानंतर शुभक्षणी अखिल पृथ्वीच्या साम्राज्याचे वैभव व्यक्त करणारे आणि पाचही ग्रह अनुकूल आणि उच्च असताना शिवनेरी किल्ल्यावरती जिजा अक्कांच्या उदरामधून एक पुत्र रत्न जन्माला आले, जे भविष्यातले ठरणार होते आणि जे इतिहासातले ठरले. राजे शिवाजी मानकोजे काकाने मिशेला पेड मारले आणि ते डंक वाजवला. अरे राजा जन्माला आला रे राजा. अरे आमच्या जिजा अक्काला पुत्र झाला. अरे आमच्या शहाजी राजाला पुत्र झाला. अरे शिवनेरीला पुत्र झाला. मुलगा महाराष्ट्राला झाला. अरे हिंदू धर्माला राजा झाला. हिंदू धर्माला. अरे कोणीतरी सांगा त्या आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही, कुतुबशाही, पोर्तुगीज, इंग्रज त्या मोगलासने म्हणावा, अरे तुमच्या छातावर पाय देण्यासाठी तुमचा बाप जन्माला आला. अरे तुमचा काळ जन्माला आला. शिवनेरी किल्ल्यावरती मात्र चिमुकल्या लेकराचा जन्म झाला. तोफेला बत्ती दिली गेली. हत्तीवरनं साखऱ्या वाटला गेला. आनंदी आनंद. पहिला दिवस उजेडला. दुसरा दिवस गेला. तिसरा दिवस गेला. चौथा दिवस गेला. पाचवा दिवस गेला. मावळतीकडे गेला. आणि पाचव्या दिवशी जिजा अक्काच्या आणि या लेकराच्या उशाला तुपाचा दिवा लक्ष्मीनं लावला. लक्ष्मीबाईनं तुपाचा दिवा लावला. देवडी गावातील माता माऊल्या, तुम्हाला माहिती आहे का लेकराच्या उशाला तुपाचा दिवा का लावतात पाचव्या दिवशी? का लावतात? हा, सटवाई येते आणि लेकराच्या कपाळावर त्याचं भविष्य करून निघून जाते. पण माता माऊल्या हो, आता सटवाई रिटायर झालीये. आता सटवाई येतच नाही. सटवाईची कामगिरी आता दवाखान्यातल्या सिस्टरनी घेतली. भलं मोठं इंजेक्शन घेती आणि त्याच्या कपाळावर लिहिती, जन्म घ्यायला इथे आलास ना, मग मरायला पण इथेच ये. खरं सांगा, ते मारायला कुठं जात आहे महाराज? कुठं जात आहे? तिच्याकडे जात आहे ना. सहावा दिवस उजडला. शिवनेरीच्या पायथ्यावरून जुन्नेरीतून एक ज्योतिष्य बुवाने पंचांग हाती घेतलं. पंचांग हाती घेतलं आणि असं खांद्याला टाकलं. काठी घेतली. लुटू 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 करत शिवनेरीचा पायथ्यावर सोडू गड चढू लागलं. नगारखान्याच्या मोर आलं. नगरखान्याच्या मोरा आल्याबरोबर नगरखान्यात दरवाजात जो सेवक होता त्याला म्हणला, ते कावाड उघड, कावाड. ते जिजा अक्काला मुलगा झाला ना म्हणून कुंडली काढायला चाललो. असं वय
जा मग हे दार उघड जाऊ दे म्हाताऱ्याला. म्हातारा जिजा अक्काच्या पाशी गेलं, पंचांग काढलं आणि जिजा अक्काला प्रश्न केला. जिजा अक्का पोरगा कांच्या वागताला जन्माला आलं. जिजा अक्कानं तो टायमिंग सांगितला, खून सांगितली. म्हातारीने 10-15 मिनिटं उलथी पालथी पंचांगणाची पानं केली आणि बाबा तुमच्या चष्मा एवढाली मोठाली डोळी म्हातारीने केली. आणि म्हातारं म्हणायला लागलं, ज्योतिषीबा अयो जिजा अक्का हे सगळं विलक्षण आहे, हे सगळं विलक्षण आहे. हे असली कुंडली कवा जन्मात पाहिली नाही हो. हे असली कुंडली म्हणजे अहो चक्रवर्ती सम्राट राजाची कुंडली हे. अहो जिजा अक्का राजा पोटी जन्माला आला तुमच्या राजा, आता बँड बाजा वाजा, हातीवरनं साखरे वाटा. जिजा अक्का अहो राजा जन्माला आला राजा. ज्योतिषी बुवा उगच दक्षिणा जास्त मिळावी म्हणून गोडाचे शब्द बोलू नका, खरं काय ते सांगा. नका नका जिजा अक्का नका, आता नका. आता काय करायचं पोरी आता दक्षिणा नका. अगं या जन्मात या चक्रवर्ती सम्राट राजाची कुंडली काढायचं प्रारब्ध आमच्या नशिबाला मिळालं. भरून पावले बाबा. मग तुमच्या डोळ्यात टिपक आली हो? काय नाही जिजा, काय नाही. पोरी आहे पोरग उद्या मोठं होणार, चक्रवर्ती सम्राट होणार, राजा होणार, उंच तख्तावर बसणार, झालंच तर याचा अभिषेक बी होणार. पण हे तख्तावर बसलेला असताना अभिषेकाच्या वक्ताला आपलं डोळं हजर नसतील ना, म्हणून डोळ्यात पाणी आलं. बाकी काही नाही जिजा. भरून पावले हो, भरून पावले. 7वा दिवस उजाडला, 8वा दिवस उजाडला. माता मावले हो, 8व्या दिवशी आमच्या जिजा अक्कानं चिमुकलं लेकराला घ्यावं आणि सूर्यदर्शनाला घेऊन जावं कोवळ्या उन्हामध्ये. चिमुकलं लेकराकडे आमच्या जिजा अक्का पाहतात आणि म्हणतात, बाळा लवकर मोठे व्हायचे बघ ना. अरे त्यावेळेस एकच रावण होता, एकच कंस होता. आता मात्र कंसाचा आणि रावणाचा कारखाना झालाय. अरे बघणारे बाळा सगळ्यांच्या छाताडावर पाय देऊन स्वराज्य निर्माण करायचा. लवकर मोठे व्हायचे बाळा, लवकर मोठे व्हायचे. माता मावलो 8 दिवसाच्या लेकराकडून आमच्या जिजा अक्काची काय अपेक्षा आहे हो? काय आशा आहे, काय अपेक्षा आहे, काय आशा आहे, काय इच्छा आहे? आज तुम्ही तुमच्या लेकरांकडून काय आशा आणि अपेक्षा इच्छा करता? विजन दूरदृष्टी लांबची असावी महाराज. हे आम्हाला महासाहेब जिजाऊंची शिकवण सांगते की शिकवण आपली दूरदृष्टी लांबची असावी. चिमुकलं लेकरू लहानाचं मोठं झालं. महासाहेब जिजाऊने शिवाजी राजाला एकदा मांडीवर घेतलं, हातात रिमोट घेतला आमच्या जिजाबाई साहेबांना आणि टीव्ही लावला आमच्या जिजा अक्कानं. आणि शिवाजी राजाला महासाहेब जिजाऊनं पहिली मालिका दाखवली रामायण, दुसरी मालिका दाखवली श्रीकृष्ण, तिसरी मालिका दाखवली महाभारत. असा ग्रंथ ठेवला नाही की तो ग्रंथ आमच्या महासाहेब जिजाऊनं शिवराजाला शिकवला नाही. आणि असा ग्रंथ राहिला नाही की तो ग्रंथ माझ्या शिवाजी राजाच्या कानावर पडला नाही. शिकवली आचार्यांची, आचार्य चाणक्य नीती शिकवली, विदुर काकाची विदुर नीती शिकवली, राम नीती शिकवली, कृष्ण नीती. शिवाजी राजांच्या डोक्यात हे सगळं टाकलं. आपलं पोरग रडायला लागलं ना, घरातले कामं उरकावेत म्हणून आई मोबाईल देते त्याच्या हातात, बस बोंबलत. त्याचे डोळे तुम्ही कधी खराब करताय हे तुमचं तुम्हाला कळत नाही. लेकरू रडायला लागल्यानंतर त्याला फक्त थांबवण्याची ताकद त्याच्या आईकडेच आहे. ती कशी आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, ते तुमचं तुम्ही बघून घ्या. पण लेकराच्या हातात जर लहान वयात जर मोबाईल आणि रील्स पाहायला देत असताल ना, अरे रे 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 रे, तो अभिमन्यू होता महाभारतातला, गर्भामध्ये चक्रव्यूहामध्ये कसं जायचं हे शिकला. आज
मुलं गर्भात असतानाच आईच्या हातातलं रिमोट आणि मोबाईल आणि युट्यूबचे रील्स सुटत नाही महाराज. तुमच्या उदरातून कसे राजे जन्माला येतील? कसे येतील? पराक्रम करणारे लेकरं जर माता मौल्या जन्माला घालायचे असतील ना, आजही आळंदीमध्ये एक मुलगा आहे, एक आई आहे. ज्या दिवशी तिला कळालं की आपल्याला दिवस गेले, त्या दिवसापासून तिने ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली. महाराज तिचा मुलगा जन्माला आला, आज 3.5-4 वर्षाचा झाला. सारी ज्ञानेश्वरी 4 वर्षाच्या पोराची पाठ. आजही महाराज आळंदीमध्ये आजही तो मुलगा तुम्हाला पाहायला मिळेल. 5-6 वर्षाचं पोरग असेल, फार फार तर 5च वर्षाचा असेल. ही ताकद कशाची आहे? ही गर्भसंस्काराची आहे. आणि गर्भसंस्कारामध्ये तुम्हाला काय करायचंय तुमचं मतमौल्यावर ठरवा. अरे गाथा, ज्ञानेश्वरी, रामायण हे तुमच्या हातातून सुटता कामा नये. तुम्ही काय डोक्यात घेऊन बसले? आणि एक खरं सांगू तुम्हाला, आजपर्यंत कोणत्याच 7 बाऱ्यांनी एकाही महापुरुषाचं नाव मोठं केलं? आशिया खंडातलं सगळ्यात मोठं क्षेत्रफळाने राज्य म्हणजे औरंगजेबाचं, तरी त्याचं नाव मोठं झालं नाही महाराज. आणि आशिया खंडातलं सगळ्यात छोटं राज्य म्हणजे छत्रपती शिवाजी राजाचं. पण प्रत्येकाचा मनावर राज्य केलं ते औरंगजेबाने नाही, छत्रपती शिवाजी राजाने. आज तुमच्या आमच्या नावावर कितीही 7 बारा असेल, हा 7 बारा कधीच आम्हाला मोठी कीर्ती मिळवून देऊ शकत नाही. हा तुमच्या अडचणी सोडू शकेल, तुम्हाला धनसंपत्ती तुम्हाला मोठं म्हणून करू शकेल. पण लक्षात घ्या, ही तुमची संपत्ती, ही तुमची आमची संपत्ती नाही. आपल्या रक्तातून जन्माला येणारी क्वालिटीची संतती हीच आपली भारताची संपत्ती. संपत्ती कोणती? कमावलेली संपत्ती एक ना एक दिवस संपत्ती, म्हणून तर तिचं नाव संपत्ती. संतती ही खरी संपत्ती. आपले लेकर कसे घडवायचे माता मौल्या आपण ठरवा. शिवाजी राजा लहानाचे मोठे झाले आणि महासाजी जाऊन हातामध्ये भगवद्गीता घेतली. ग्रंथावर ग्रंथ वाचून सांगत होत्या, भगवद्गीता हातामध्ये घेतली. अर्जुनाला कृष्णाने काय सांगितलं, कृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं, बघता बघता महासाजी जाऊनच्या समोर एक श्लोक आला आणि आऊसाहेब आमच्या वाचू लागल्या. शिवराजा ऐका, बघा काय सांगतायत अर्जुनाला कृष्ण आणि कृष्ण अर्जुनाला. मग कृष्णाने अर्जुनाला सांगितलेला श्लोक आमच्या जिजाका वाचू लागल्या, शिवराजाला सांगू लागल्या. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. काय सांगावं? आणि त्याच रामनीतीनं, त्या कृष्णनीतीनं शिवाजी राजाला तयार केलं आणि शिवाजी राजानं स्वराज्यासाठी बस्तान बांधलं. 18 पगड जाती धर्मातली माणसं एकत्र केली. हॅलो, जातीपातीच्या नावावर भांडत असलेले ऐका, 18 पगड जाती धर्मातली माणसं राजाने एकत्र केली. कोण नव्हता राजांच्या मोर? अरे बांग होता, महार होता, चांभार होता, कुंभार होता, सुतार होता, लोहार होता, माळी होता, तेली होता, मराठी होता, बामण होता, मुसलमान होता, पारधी होता, भिल्ल होता. कोण नव्हता? अरे अशी जात नव्हती, राजाच्या पदरी नव्हती. राजाने सगळे माणसं एकत्र घ्यावी, सगळे एकत्र घ्यावी आणि कुठेतरी डोंगरामध्ये जावं. आणि डोंगरामध्ये गेल्यानंतर सगळ्यांना तलवार शिकायची. मग कशी शिकायची? आपण काय करतो हे कोणालाच कळता कामा नये, म्हणून डोंगरात जायचं. पण येण्यासाठी डोंगरातून जो रस्ता आहे ना, त्या रस्त्यावरती एखाद्या उंच झाडावरती, उंच टेकडीवरती एखादा माणूस बसवलेला असायचा झुडपामध्ये. आणि त्याला सांगितलेलं असायचं, जर एखादा अनोळखी माणूस येताना तुला दिसला ना, बस पशु पक्ष्याचा आवाज काढायचा. आणि आम्हाला तुझी खून पोहोचली की मग आम्ही समजून जाऊ कुणीतरी अनोळखी माणूस आलाय. आमच्या हातातलं हे ढाल, तलवार, भाला सगळं लपून ठेवू सांदडीत. आणि लगेच आम्ही विटी दांडू, बॅट बॉल, चिंडू बॉल काहीतरी बाहेर काढू, आमचा खेळ चालू करू. ठरलं. आतमध्ये राजांचं हे नियोजन चाललं. बाहेरून कोणतरी अनोळखी आला आणि आल्या बरोबर कोणाच्या तरी कंठातून एक हळूच आवाज निघाला आणि राजाच्या कानावर गेला. राजाने ऐकल्याबरोबर सगळं हातामधलं शस्त्रास्त्र सगळं लपून ठेवलं गेलं आणि साणरीतले सगळे खेळ बाहेर काढले गेले. आणि तो अनोळखी माणूस राजांच्या समोर आला
राजानं पाहून न पाहिल्यासारखं केलं, आपल्या खेळामध्ये रम राहिले. राजा आपला खेळ खेळत राहिले. पण समोर आलेला माणूस म्हणतो राजांना, शिवबा लका मला बी घ्या की तुमच्या खेळात. काय येतं रे तुला? राज इट्टी दांडू खेळा येतं, बॅटीनी चेंडू हाणायला येतो, हुतू खेळायला येतं, लपंडाव खेळायला येतं, लंगडी खेळायला येते, पवायला बी येतं, राजा शिवनापाणी खेळायला येतं. राजा काय येत नाही, राजा समजा येतं. आणि झालंच तर राजा कोणी आडवा आला तर त्याचं मुंडकं बी कापाय येतं. राजाने ह्या शब्दाकडे रोख दिला. अरे वा, खेळायला आलास का माणसं मारायला? राजा म्हणूनच म्हणलं ना, आम्हाला बी घ्या तुमच्या खेळात. नाव काय रे तुझं? शिवबा. मपलं नाव रामोशी. रामोशी जातीचं मपलं नाव बहिरोबा. बहिरोबा ठीक आहे, जा 2-4 दिवसांनी ये, मग बघू. जा. ठीक आहे राजा, येतो. हा राजा येतो. 4 पावलं पुढे गेला, काहीतरी ध्यानात आलं, माघारी आला आणि शिवराजाला पुन्हा सांगायला लागला, राजा एक सांगायचं होतं. काय रे? हा ते राजा तुम्ही ते झाडावर नाही का एक माणूस बसवला, त्याने आता कोकिळाचा आवाज काढला. अनोळखी माणूस आल्यानंतर राजा त्याला एक सूचना द्या, त्याला म्हणाव दुसरा पक्षाचा आवाज काढ. कोकिळा भर कडक उन्हाळ्यात ओरडत नाही. नाही म्हणजे कसं आहे, अनोळखी माणूस एखादा जाणकारी यायचा आणि जर त्याला कळालं काय भानगड तर राजा हातच सपडून जाताल राजा, म्हणून त्याला तेवढा आवाज बदलायचा सांगा. राजाने त्याचं बारीक निरीक्षण केलं. ए बहिरबा, इकडे अजून काय येतं रे तुला? शिवबा मला पशु पक्ष्यांचे आवाज काढायला येतात. बघा अजून मला माणसाचे बी आवाज काढायला येतात. शिवराजा वेशांतर तर असं करायला येतं. आता मपलं कौतुक नाही सांगत बरं का, पण 10 मिनिटांनी माघारी आलो ना, तुम्ही बी मला ओळखणार नाही. असं असं राजाने त्याची परीक्षा पाहिली. राजांच्या नजरेत आणि परीक्षेत तो पास झाला आणि तो स्वराज्यातला गुप्त हेर खात्याचा प्रमुख हेर ठरला, बहिर्जी नाईक. राजा म्हणाले काय त्याला? आय एम सो सॉरी बहिरोबा, मी तुला स्वराज्यात घेतलं असतं बरं का, पण माझा नाविलाज आहे. तुला आरक्षण आहे का? प्रमाणपत्र दाखव. नाही म्हणजे कसं आहे, तुझ्याकडे आरक्षणाचं प्रमाणपत्र असेल तर मी तुला स्वराज्यात घेऊ शकतो, नाहीतर माझाही नाविलाज आहे. आय एम सो सॉरी, तू माघारी येऊ शकतो. देवडी गावकरी, क्वालिटीच्या जोरावर माणसं सिलेक्ट केली राजानं. क्वालिटीच्या. आज आपलं प्रशासन भांगार भांगार प्रशासन आपलं फार वाट लावली आपल्या देशाची राज्यकर्त्यांनी. तुम्हाला माहिती आहे आजही 50 ते 60% शास्त्रज्ञ अमेरिका, थायलंड, हाँगकाँग, जपान, फ्रान्स, चायना या देशामध्ये 50 ते 60% शास्त्रज्ञ आपल्या भारतातले आहेत. भारतातले कुठले? भारतातले. आणि हे सगळे देश भारत देशापेक्षा 50 वर्षानं विज्ञानाच्या बाबतीत पुढे. किती आहेत? किती वर्षानं? 50 वर्षानं. म्हणजे आपण 50 वर्षानं किती येत माग? 50 वर्षानं काय येत आपण माग? कुणामुळं? आपल्याच मुलांमुळं. मग आपले मुलं तिकडे का गेले? महाराज, आज जर आपल्या क्वालिटीच्या मुलांना जर क्वालिटीची खुर्ची आणि क्वालिटीचा पगार आणि मान सन्मान जर दिला ना, छत्रपती शिवाजीराजांची शपथ घेऊन सांगतो, आजही भारत देश साऱ्या पृथ्वीवरती राज्य करेल. आजही एवढी ताकद आहे आपल्यात, एवढी ताकद आहे आपल्यात. पण आपले शास्त्रज्ञ तिकडं. आरक्षणाबद्दल मी काही बोलणार नाही. 18 पगड जाती धर्मातले माणसं माझ्या समोर असतील. ज्यांना मिळाले त्यांना मला काही बोलायचं नाही, ज्यांना मिळालं नाही त्यांच्याबद्दलही मला काही बोलायचं नाही. पण प्रशासनाला एकच सांगणं, देशाला एकच सांगणं आमच्यासारख्या वक्त्यांचं, बाबा हो, माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी जसं सिलेक्शन केलं ना क्वालिटीचं, क्वालिटीचे माणसं योग्य त्या खुर्चीवर बसवा.
तुम्ही जर 40 आणि 50% घेणारे जर खुर्चीवर बसत असताल आणि 90 आणि 98% घेणारे जर झाडू मारायला ठेवत असताना तुम्हीच तुमच्या हाताने भारत देश गरदाळात कसे घालताय ह्याची दही आणि ह्याचे डोळा तुम्ही पाहताल हे लक्षात घ्या. खरं बोललं म्हणजे फक्त बुडाला आग लगती, खरं बोललं म्हणजे फक्त साख्यायला राग येतो. काय सिलेक्शन केलं महाराज.